Hello everyone, in today's lecture we are going to discuss about the secondary treatment methods. In the last lecture we have already discussed about the primary treatment methods in which mainly the suspended solids are separated from the industrial waste with the help of different physical methods. In the secondary treatment methods, the effluent generated from the primary treatments are used or it is further treated to remove the residual organic suspended solids. All the secondary treatment methods are the biological treatment methods. So, secondary treatment method involve the removal of biodegradable, dissolved or colloidal organic matter using the aerobic as well as biological treatment process. In the biological treatment methods or in the secondary treatment methods, it includes methods like trickling filter, activated sludge, and oxidation bond. In this lecture, we are going to discuss in detail about the trickling filter. A trickling filter is a type of a waste water treatment filter. First time such type of filters or this method was used by the scientist Dibden and Close. It is the simplest method but very expensive, and it is based upon the principle of filtration. So a trickling filter is a biofilter consisting of a basin or a tower filled with the supported material such as stones, plastic shapes or wooden slats. So wastewater is युजली ट्रिकलिंग फिल्टरचं मेन प्रिन्सिपल काय आहे, सिम्पल शब्दात जर समजून घ्यायचं तर ट्रिकलिंग फिल्टर इज अ सिम्पल टाईप ऑफ अ फिल्टर. प्रिन्सिपल काय आहे ह्या मेथडचं, द प्रिन्सिपल ऑफ द ट्रिकलिंग फिल्टर मेथड इज अ फिल्ट्रेशन. बट फॉर द फिल्ट्रेशन ऑफ द वेस्ट वॉटर इथं जो फिल्टर यूज केला जातो त्याला आपण काय म्हणतो, ट्रिकलिंग फिल्टर. कन्स्ट्रक्शन कसं असतं, इट कन्सिस्टिंग ऑफ अ फिक्स्ड बेड ऑफ अ रॉक. ट्रिकलिंग फिल्टरमध्ये it is constructed with the help of rocks, gravels, ceramics or plastic. Usually जो ट्रिकलिंग फिल्टर आहे तो कन्स्ट्रक्ट करताना त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये एक फिक्स सर्क्युलर ब्रिकची वॉल तयार करून घेतली जाते. सो विथ द हेल्प ऑफ ब्रिक ट्रिकलिंग फिल्टर कन्स्ट्रक्ट केला जातो. युजली त्याची साईज किती असते तर डायमीटर ऑफ द ट्रिकलिंग फिल्टर इट डिपेंड्स अपॉन द इफ्ल्युएंट ट्रीटेड इन दॅट फिल्टर. म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किती अमाऊंटमध्ये वेस्ट जनरेट होतं किंवा वेस्ट वॉटर तयार होतं त्याच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला किती साईजचा ट्रिकलिंग फिल्टर लागेल. पण ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर बघायला गेलो तर ट्रिकलिंग फिल्टर कन्स्ट्रक्ट कसा करतात तर कन्स्ट्रक्शन त्याचं कसं आहे तर विथ द हेल्प ऑफ ब्रिक्सच्या वॉल्स काय करतात, वॉल्स तयार करतात आणि त्याच्या मदतीने सर्क्युलर एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार केलं जातं ज्याला आपण ट्रिकलिंग फिल्टर म्हणतो. ज्याची डायमीटर किती असते तर युजली त्याची डायमीटर असते 10 to 20 मीटर. सो 10 to 20 मीटर डायमीटर असलेला एक सर्क्युलर आपण म्हणूयात की फिल्टर किंवा सर्क्युलर बेड तयार करून घेतला जातो विथ द हेल्प ऑफ ब्रिक. आणि त्या सिलेंडरमध्ये काय फिल केलं जातं तर अँड इट इज फिल्ड विथ दिस सिलेंडर इज फिल्ड विथ द, जसं इथे तुम्हाला दिसतंय की ट्रिकलिंग फिल्टरचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं तर ब्रिक्सच्या मदतीने एक एम्प्टी आधी सिलेंडर आपण सारखं स्ट्रक्चर काय केलं जातं तयार केलं जातं, टँकसारखं स्ट्रक्चर काय केलं जातं तयार केलं जातं ज्याची युजली डायमीटर किती असते 10 to 20 मीटर. या 10 to 20 मीटर डायमीटरच्या टँकमध्ये वेगवेगळे सपोर्टिंग मटेरियल फील केले जातात. मग आता सपोर्टिंग मटेरियल फील केले जातात म्हणजे इथे जे तुम्हाला ब्लॅक कलरचं दिसतं आहे ह्याच्यात सपोर्टिंग मटेरियल म्हणून काय फील केलं जातं, इट इज फिल्ड विथ द आयदर रॉक्स, ग्रॅव्हल्स किंवा प्लॅस्टिक किंवा सिरॅमिक्सचे वेगवेगळे शेप असलेले स्ट्रक्चर्स त्यात काय केले जातात ॲड केले जातात. आणि त्या सगळ्या स्ट्रक्चरने ह्या सपोर्टिंग मटेरियलने काय केला जातो, हा पूर्णच्या पूर्ण टँक जो आहे तो फील केला जातो. आता ह्या सपोर्टिंग मीडियाचं किंवा सपोर्टिंग मटेरियलचं काम काय आहे,
जसं जर आपण याचा व्ह्यू बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं की ह्यात काय फील केलं आपण, तर हे सपोर्टिंग मटेरियल सगळे फील केलेले आहेत. आणि ह्या सपोर्टिंग मटेरियलने फील केल्यानंतर जो तयार होणारा ट्रिकलिंग फिल्टर आहे ह्याच्यावर काय केलं जातं, जे काही वेस्ट आहे, वेस्ट वॉटर आहे, ते त्याच्यावर स्प्रिंकल केलं जातं. सो इन द ट्रिकलिंग फिल्टर द वेस्ट, कुठलं वेस्ट, द वेस्ट वॉटर विच इज जनरेटेड आफ्टर द प्रायमरी ट्रीटमेंट मेथड. म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट मेथडमध्ये आपण बघितलं होतं की प्रायमरी ट्रीटमेंट मेथडमध्ये, प्रायमरी क्लॅरिफायरमध्ये तयार झालेलं जे काही आपण म्हणूयात की वेस्ट आहे, म्हणजे त्यातनं सॉलिड सेपरेट केल्यानंतर सुपरनेटेंट म्हणून राहिलेलं जे वेस्ट आहे ते वेस्ट कुठं वापरलं जातं, ते वेस्ट या ट्रिकलिंग फिल्टरमध्ये यूज केलं जातं. मग ते जे प्रायमरी ट्रीटमेंट मेथडमधून तयार झालेलं किंवा प्रायमरी ट्रीटमेंट केल्यानंतर राहिलेलं जे इंडस्ट्रीयल वेस्ट आहे, जे लिक्विड आहे, ते काय केलं जातं, विथ द हेल्प ऑफ स्प्रिंकलर. इथं तुम्ही बघू शकत असाल, इथं काय दिसतंय तुम्हाला, स्प्रिंकलर दिसत आहेत. हे पाईप्स आहेत की जे का सेंट्रल शाफ्टला अटॅच्ड आहेत. हे सगळे पाईप काय आहेत, सेंट्रल शाफ्टला अटॅच्ड आहेत. आणि ह्या सेंट्रल शाफ्टला हे पाईप काय आहेत, अटॅच्ड आहेत, ज्याला आपण म्हणतो स्प्रिंकलर. ॲज यू कॅन सी, त्याच्यावर आपल्याला काय दिसतंय, या पाईपवर छोटे छोटे 2 ते 3 सेंटीमीटरचे होल्स आहेत की ज्याच्या थ्रू ते वॉटर काय केलं जातं, स्प्रिंकल केलं जातं. सो हा सेंट्रल जो शाफ्ट आहे, हा सेंट्रल शाफ्ट जसा रोटेट होईल तसे हे स्प्रिंकलर असलेले पाईपसुद्धा काय होतात, रोटेट होतात. सो प्रायमरी ट्रीटमेंट मेथडमधून प्रायमरी ट्रीटमेंट केलेलं जे वॉटर जनरेट झालं आहे, दॅट वॉटर इज स्प्रिंकल्ड ओव्हर दिस ट्रिकलिंग फिल्टर. कशाचं आहे ते ट्रिकलिंग फिल्टर, त्या ट्रिकलिंग फिल्टरमध्ये वेगवेगळे ग्रॅव्हल्स असतील, प्लॅस्टिक किंवा सिरॅमिकचे वेगवेगळे शेप्स असतील, त्याने फिल्ड केलेला आहे एक आपण म्हणूया टॉवर आहे किंवा टँक आहे की ज्याच्यावर हे वॉटर काय केलं जातं, स्प्रिंकल केलं जातं विथ द हेल्प ऑफ स्प्रिंकलर. आणि कंटिन्युअस रोटेशनमुळे इव्हनली हे जे काही आपण म्हणूयात सेंट्रल जो शाफ्ट आहे तो कंटिन्युअसली रोटेट होत असल्यामुळे हे जे वॉटर आहे हे इव्हनली काय होतं, पूर्ण बेडवर स्प्रेड केलं जातं किंवा स्प्रिंकल केलं जातं. आता हे वर्किंग कसं करतं, आपण ह्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं की कुठल्या मटेरियलचं बनलेलं आहे आणि वॉटर कसं स्प्रिंकल केलं जातं. स्प्रिंकल केल्यानंतर वर्किंग ॲक्च्युली काय आहे, ह्या ट्रिकलिंग फिल्टरचं प्रिन्सिपल काय आहे, तर वेन द वेस्ट वॉटर इज स्प्रिंकल्ड ओव्हर द बेड थ्रू द होल्स, दॅट वॉटर फ्लोज डाऊन. आता हे जे काही वॉटर आहे ते वॉटर काय होईल, दॅट वॉटर जे वेस्ट वॉटर आहे ते काय होईल, इट फ्लोज डाऊन. डाऊनवर्ड मुवमेंटने त्याची जेव्हा ते फ्लो होत असेल त्यावेळी जे आपण ज्या सपोर्टिंग मटेरियलने हा ट्रिकलिंग फिल्टर काय केलेला आहे, फील केलेला आहे, त्या सपोर्टिंग मटेरियलवरून काय होणार आहे, हे वॉटर खाली फ्लो होईल. वाईल फ्लोईंग डाऊन, वॉट एव्हर द ऑर्गॅनिझम or the bacteria present in the waste water. आता प्रायमरी ट्रीटमेंट नंतर आलेलं हे जे वॉटर आहे, वेस्ट वॉटर आहे, त्या वॉटरमध्येच काही बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. त्यात काही एरोबिक, अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत, फंगस असतात. ते जे काही एरोबिक बॅक्टेरिया आहेत त्यातल्या त्यात मेनली जेव्हा हे वॉटर आपण म्हणूयात की वॉटर स्प्रिंकल केल्यानंतर जेव्हा ते डाऊनवर्ड डायरेक्शनने फ्लो होत असेल त्यावेळी त्यातले जे काही एरोबिक बॅक्टेरिया आहे त्या एरोबिक बॅक्टेरिया काय होतात, दे स्टार्ट देअर ग्रोथ, कारण त्यांना ऑक्सिजन मिळतं आहे. हे जे आपण म्हणूयात की डाऊनवर्ड त्या वॉटरची किंवा वेस्ट वॉटरची जी आपण म्हणूयात ते वॉटर जेव्हा खाली येणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने जेव्हा ते फ्लो होणार आहे, त्या फ्लो रेट त्याचा काय असतो, स्लो असल्यामुळे मीनवाईल जी प्रेझेंट असलेल्या त्या वेस्टमधले जे काही एरोबिक बॅक्टेरिया आहे ते एरोबिक बॅक्टेरिया काय करतात, दे बिकम ॲक्टिव्ह अँड दे स्टार्ट देअर ग्रोथ. त्यांची ग्रोथ स्टार्ट झाल्यानंतर ते रॅपिडली फॉर्म द फिल्म. आता बरेच बॅक्टेरिया काय करतात, दे हॅव ॲबिलिटी टू फॉर्म द स्लाईम अँड कॅप्सूल. सो विथ द हेल्प ऑफ स्लाईम अँड कॅप्सूल फॉर्मेशन while flowing down, while growing, these organisms get settled on the surface of the supporting material.
तुम्ही ज्या ट्रिकलिंग फिल्टरमध्ये सपोर्टिंग मटेरियल म्हणून ग्रॅव्हल्स असतील, प्लॅस्टिक किंवा सिरॅमिक्सचे जे शेपने तुम्ही तो ट्रिकलिंग फिल्टर जो फिल केलेला आहे त्या सपोर्टिंग मटेरियलवर हे ऑर्गॅनिझम काय होतील, स्टिक होतील. कशाच्या मदतीने, तर as we know that the bacteria or the aerobic organism have the ability to form the slime or capsule. So त्याच्या मदतीने ते काय करतील, या सपोर्टिंग मटेरियलला बाइंड होतील आणि बाइंड होऊन जेव्हा ते त्यांची ग्रोथ स्टार्ट करतील तर दे फॉर्म द जुगलियर लेअर और दे फॉर्म द बायोफिल्म अराउंड दॅट सपोर्टिंग मटेरियल. आपण म्हणूया कन्सिडर दॅट हे सपोर्टिंग मटेरियल काय आहे, तर ग्रॅव्हल असेल किंवा आपण म्हणूयात छोटे छोटे स्टोन्स असतील. तर त्याच्यावर काय करणार आहेत, हे ऑर्गॅनिझम ग्रोथ स्टार्ट करतील आणि त्याच्यावर एक लेयर तयार करतात. ती लेयर तयार करतात त्यालाच आपण काय म्हणतो, ही काय तयार केली ऑर्गॅनिझमने, बायोफिल्म तयार केलेली आहे. आणि ही जी बायोफिल्म आहे त्या बायोफिल्मलाच किंवा त्या लेयरलाच काय म्हटलं जातं, इट इज नोन ॲज अ जुगलियर लेयर. इट इज नोन ॲज अ जुगलियर लेयर. It is known as jugular layer. So as the sewage percolate through the porous bed, जसं जसं हे सिवेज या बेडमधून पर्कोलेट होत जाईल तसं तसं ग्रॅव्हल्सवर ऑर्गॅनिझम काय करतील, ही जुगलियर लेयर तयार करतील. एकदा का ऑर्गॅनिझमने ही जुगलियर लेयर तयार केली की त्याच्यानंतर जे काही येणारं, त्याच्या आजूबाजूनं येणारं जे काही आपण म्हणूयात की वेस्ट वॉटर आहे, ते वेस्ट वॉटर जेव्हा त्या लेअरच्या आजूबाजूने पास होईल त्यावेळी त्या लेअरमधले जे ऑर्गॅनिझम आहेत ते ऑर्गॅनिझम काय करतील, तर या वेस्ट वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे ऑर्गॅनिझम डिग्रेड करू शकतात, ऑर्गॅनिझम काय करतील, दे युटिलाइज दॅट ऑर्गॅनिक मॅटर ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर देअर ओन ग्रोथ. म्हणजे ह्या जुगलियर लेअरमधले ऑर्गॅनिझम त्या वेस्ट वॉटरमधलं जे काही डिग्रेडेबल मॅटर आहे, जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते युटिलाइज करतील. आणि जसं जसं त्या लेअरमधून किंवा जसं जसं त्या आपण म्हणूयात फिल्टरमधून सिवेज पर्कोलेट होत जाईल तसं तसं त्या वॉटरमधलं किंवा त्या आपण म्हणूयात वेस्ट वॉटरमधले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिझम युटिलाइज करतील आणि ऑर्गॅनिक मॅटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणूयात काय काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. म्हणजे ॲट द एंड ऑफ दिस प्रोसेस अचीव काय होणार आहे की सुरुवातीला जे काही सपोर्टिंग मटेरियल होते त्याच्यावर या सिवेजमधल्याच किंवा आपण म्हणूया त्या इंडस्ट्रियल वेस्टमधल्याच ऑर्गॅनिझमने काय तयार केली, जुगलियर लेअर तयार केली सपोर्टिंग मटेरियलच्या सरफेसवर. या जुगलियर लेअरमध्ये काय आहेत, या जुगलियर लेअरमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत. जुगलियर लेअरमध्ये मेनली कुठले ऑर्गॅनिझम आहेत, तर मेनली कॅप्सुलेटेड ऑर्गॅनिझम आहेत. जुगलियर लेअरमध्ये असलेल्या ऑर्गॅनिझममध्ये मेन कुठले ऑर्गॅनिझम असतात, तर जुगलिया रॅमिगेरा, देन एंटरबॅक्टेरेसी फॅमिलीमधले ऑर्गॅनिझम आहे. इट ऑल्सो कंटेन द ऑर्गॅनिझम लाईक मायक्रोकोकस, अल्कली जीन्स, सुडोमोनास अँड नंबर ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन दिस जुगलियर लेअर. हे ऑर्गॅनिझम काय करतात, दे युटिलाइज द ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द इफ्लुएंट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी किंवा त्यांच्या स्वतःच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी ते ह्या इंडस्ट्रियल वेस्टमधले न्यूट्रियंट्स युटिलाइज करतील आणि ते युटिलाइज करून काय होतील, ग्रो होतील. त्यामुळे काय होणार आहे की जसं जसं ह्या ट्रिकलिंग फिल्टरमधून ते इंडस्ट्रियल वेस्ट पास होईल त्यातल्या ऑर्गॅनिक मॅटरचा कंटेंट काय होईल, रिड्यूस्ड होईल. ऑर्गॅनिक मॅटरचा कंटेंट रिड्यूस झाला, आपण काय म्हणणार आहे की ह्या प्रोसेसमध्ये मग काय होणार आहे की ऑर्गॅनिक मॅटर कमी झाला आहे, म्हणजेच आपण म्हणूयात की त्या वेस्ट वॉटरमधलं काय झालं आहे, त्याची जी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे, केमिकल ऑक्सिजन डिमांड आहे, ही काय होईल, रिड्यूस्ड होईल. म्हणजे इनिशियल प्रायमरी ट्रीटमेंट मेथडमध्ये आपण काय करतो, तर वी सिम्पली सेपरेट द डिझॉल्व्ड ऑर सस्पेंडेड सॉलिड्स. पण सेकंडरी मेथडमध्ये आपण काय केलं आहे, तर सेकंडरी मेथडमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचा लोड आपण कमी केला आहे. सेटल न करता त्याला युटिलाइज करून त्यातले ऑर्गॅनिक मॅटरचा लोड आपण काय केलेला आहे, कमी केलेला आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये कंप्लीट डिग्रेडेशन ऑर्गॅनिक मॅटरचं कुठल्या प्रोसेसने होतं, तर एरोबिक प्रोसेसने होतं. आणि ट्रिकलिंग फिल्टरमध्ये मेनली जे ग्रो होणारे ऑर्गॅनिझम कुठले आहेत, तर एरोबिक ऑर्गॅनिझम आहेत की जे बायोफिल्म तयार करतील. आता या ट्रिकलिंग फिल्टरमधलं
या ट्रिकलिंग फिल्टरमधल्या जे काही एरोबिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांची ग्रोथ सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ एन्हान्स करण्यासाठी अँड टू सपोर्ट द कंप्लीट डिग्रेडेशन ऑफ दॅट ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला एरोबिक कंडिशन प्रोव्हाइड करण्यासाठी बऱ्याच वेळी काय केलं जातं या ट्रिकलिंग फिल्टरमध्ये ॲट द एंड ऑर ॲट द बेस ऑफ द or at the bottom of the trickling filter त्याच्यात काय आहे, इट कंटेन्स अँड इफ्लुएंट कलेक्टर. त्याच्यात काय आहे, कलेक्टर आहे आणि ह्या कलेक्टर बरोबरच ह्याच्यात काय असतात, सेंटरला फीड पाईप आहेत. ह्या फीड पाईप आणि कलेक्टरचा मेन रोल काय आहे, तर दिस फीड पाईप इट प्रोव्हाइड्स द ऑक्सिजन. त्यातून काय केली जाते, एअर काय केली जाते ह्या ट्रिकलिंग फिल्टरमध्ये पास केली जाते की ह्या एअरमुळे काय होणार आहे, एअरमधला जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनमुळे या ट्रिकलिंग फिल्टरमधले जे काही ऑर्गॅनिझम आहे जुगलियर लेअरमध्ये त्यांना ऑक्सिजन मिळेल आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे कंप्लीट जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं एरोबिक डिग्रेडेशन करण्यासाठी ऑर्गॅनिझमला ॲम्पल अमाऊंटमध्ये ऑक्सिजन मिळेल. सो ते ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं काम कोणाकडनं केलं जातं, तर या फीड पाईपमधून केलं जातं. ॲट द सेम टाईम जो कलेक्टर आहे की जे वॉटर आपण म्हणूयात की जे फ्लो डाऊन होईल, जे आपण म्हणूयात की त्या सगळ्या ट्रिकलिंग फिल्टरमधून पर्कोलेट होऊन खाली येईल, त्याला कलेक्टरमध्ये काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं आणि ते जे आउटलेटच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ आउटलेट जे काही इफ्लुएंट आहे ते त्यातून काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. आता ह्यात कलेक्टरमध्ये असणार काय आहे, तर इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमधून आलेलं जे वॉटर आहे की ज्या वॉटरमधलं ऑर्गॅनिक मॅटर ऑलरेडी या जुगलियर लेअरमधल्या ऑर्गॅनिझमने युटिलाइज केलेलं आहे, असं इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमधलं आपण म्हणूयात लिक्विड जे आहेत किंवा जे वॉटर आहे ते तिथे प्रेझेंट असेल. ॲट द सेम टाईम ह्या जुगलियर लेअरमधले तयार झालेली जी लेयर आहे त्या लेअरमध्ये सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जी तयार झालेली एक्सेस लेयर आहे ती लेअरसुद्धा काय होणार आहे, त्यातले ऑर्गॅनिझमसुद्धा काय होणार आहेत ते सुद्धा त्यात रिमूव्ह होतील. म्हणजे त्यामुळे ह्यात वॉटरबरोबर ट्रीट केलेल्या वॉटर बरोबर तुम्हाला काय दिसेल, स्लजसुद्धा दिसते. त्या स्लजमध्ये काय असणार आहे, दॅट स्लज मेनली कंटेन द जुगलियर लेअरमधले कॉम्पोनंट असतील आणि काही ऑर्गॅनिक मॅटर असेल. हे सगळंच्या सगळं ह्या आउटलेटच्या मदतीने काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. सो पासेज ऑफ द वॉटर ओव्हर द बेड प्रोव्हाइड. आता इथं काय होणार आहे, हे जे वॉटर इथून पास होतं ते वॉटर काय काय करतं, तर दॅट पासेज ऑफ वॉटर ओव्हर द बेड प्रोव्हाइड्स द डिझॉल्व्ड ऑक्सिजन टू द ऑर्गॅनिझम. जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्या लेअरमध्ये त्या ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. ॲट द सेम टाईम जो ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे त्या वॉटरमधला तो ते ऑर्गॅनिझम युटिलाइज करतील आणि त्याचा रिझल्ट काय होईल, इट रिड्युसेस द ऑक्सिडेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द सीवेज असू देत किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असू देत, ते काय होईल, ते कमी झाल्यामुळे इट रिड्युसेस द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड टू द ग्रेटर एक्सटेंट. म्हणजे आफ्टर द ट्रीटमेंट इन द ट्रिकलिंग फिल्टर जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याचा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड एकदम काय होईल, कमी होईल. अँड नाव आफ्टर दिस ट्रिकलिंग फिल्टर मेथड जे काही इफ्लुएंट तयार होईल, दॅट इफ्लुएंट इज इफ इट रिक्वायर्ड द फर्दर ट्रीटमेंट, त्याची फर्दर काय केली जाते, ट्रीटमेंट दिली जाते. आता या ट्रीटमेंटमध्ये मेनली काय केलं जातं, तर ह्या ट्रिकलिंग फिल्टरमधून जनरेट झालेलं जे काही स्लज आहे ते स्लज सेपरेट केलं जातं आणि जे काही वॉटर आहे ते वॉटरला परत फर्दर काय केलं जातं, ट्रीटमेंट दिली जाते. पण ट्रिकलिंग फिल्टरमध्ये मेनली काय होतं, तर ट्रिकलिंग फिल्टरमध्ये जी काही ऑक्सिजन डिमांड होती, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट किंवा ऑर्गॅनिक कॉम्पोनंट खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे जो इफ्लुएंट होता त्याची जी डिग्रेडेशनसाठी लागणारी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड होती ती ट्रिकलिंग फिल्टरमध्ये खूप ग्रेटर एक्सटेंडने काय होते, ती रिड्यूस्ड होते. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ग्रेटर एक्सटेंटमध्ये रिड्यूस्ड होते म्हणजे नक्की काय होतं, तर या इफ्लुएंटमधला जो ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचा लोड एकदम काय होतो, कमी होतो. हा ऑर्गॅनिक मॅटरचा लोड कमी कशामुळे झाला आहे, तर ट्रिकलिंग फिल्टरमध्ये काय झालं आहे की ट्रिकलिंग फिल्टरमध्ये जी काही जुगलियर लेअर तयार झाली होती सपोर्टिंग मीडियामुळे किंवा सपोर्टिंग मटेरियलच्या वर,
त्यातल्या ऑर्गॅनिझमने काय केलं की ह्या वेस्टमधलं किंवा ह्या इफ्लुएंटमधला ऑर्गॅनिक मॅटर स्वतःच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी युटिलाइज केला. त्यामुळे अल्टिमेटली झालं काय की ऑर्गॅनिक जो मॅटर आहे या इफ्लुएंटमधला तो कमी झाला. सो हे मेन या मेथडने काय केलं जातं, ट्रिकलिंग फिल्टरमध्ये इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे ते ट्रीट केलं जातं. सो दिस इज द सेकंडरी ट्रीटमेंट मेथड. आणि या सेकंडरी ट्रीटमेंट मेथडमधलं आपण एक एक्झाम्पल आज बघितलं ते म्हणजे ट्रिकलिंग फिल्टर. आता या ट्रिकलिंग फिल्टरचे काही ड्रॉबॅकही आहेत की ट्रिकलिंग फिल्टरमध्ये आपण काय म्हणतो, आपण कुठले ऑर्गॅनिझम त्यात एक्सटर्नली ॲड करत नाही आहे. ऑर्गॅनिझम जे प्रेझेंट आहेत ते त्या इंडस्ट्रियल वेस्टमधलेच ऑर्गॅनिझम आहेत. आणि ते ऑर्गॅनिझम जेव्हा लेअर तयार करतात म्हणजे जुगलियर लेअर तयार करतात त्या सपोर्टिंग मीडियमच्या बाजूला, त्या सपोर्टिंग मीडियाच्या बाजूला तयार होणारी लेअरचा थिकनेस जसा वाढत जाईल तसा तसा काय होणार आहे, या ट्रिकलिंग फिल्टरचा पोअर साईज कमी होत जाईल. आपण काय म्हणतो बघा की जसं जसं ही जुगलियर लेअर आपण म्हणूयात की तयार होईल कशाभोवती, आपण हे म्हणूया सपोर्टिंग मटेरियल आहे. आता ह्याच्यात काहीतरी पोअर साईज आहे कारण त्या सपोर्टिंग मटेरियलवर कोणतेही ऑर्गॅनिझम नाही आहेत. पण जसं जसं ऑर्गॅनिझम त्या सपोर्टिंग मटेरियलवर ग्रो होतील आणि जसं जसं ते जुगलियर लेअर तयार करतील तशी तशी या ट्रिकलिंग फिल्टरमधली ज्या सपोर्टिंग मटेरियलमधली गॅप आहे ती कमी कमी होत जाईल. म्हणजेच त्यांच्यातली जी पोअर साईज आहे ती काय होत जाते, रिड्यूस्ड होत जाते. आणि त्याच्यामुळे ट्रिकलिंग फिल्टरचं मेन ड्रॉबॅक काय आहे की खूप लवकर ट्रिकलिंग फिल्टर काय होतात त्याचं क्लॉगिंग होतं. सो द मेन लिमिटेशन ऑफ द ट्रिकलिंग फिल्टर इन्क्लूड्स अ रिलेटिव्हली हाय इन्सिडन्स ऑफ क्लॉगिंगचे चान्सेस त्याच्यात जास्त आहेत. दुसरं म्हणजे फॉर द कम्प्लीट ट्रीटमेंट किंवा इफ्लुएंट ट्रीटमेंट आपण म्हणूया ट्रिकलिंग फिल्टरच्या मदतीने जर तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटरचं कंटेंट रिड्यूस करायचं असेल तर इट रिक्वायर्ड अ लॉंग रेस्ट पिरियड. म्हणजे त्याला जास्त वेळासाठी तुम्हाला काय करावं लागतं, खूप स्लोली ते वॉटर त्याच्यावर तुम्ही काय कराल, स्प्रिंकल कराल. आणि ते जोपर्यंत आपण म्हणूयात की पर्कोलेट होऊन कलेक्ट होत नाही ते पूर्ण पर्कोलेट होण्यासाठी त्याला तुम्हाला रेस्टिंग पिरियड द्यावा लागतो. त्यामुळे आपण म्हणूयात त्याचं दुसरं लिमिटेशन काय आहे, इट रिक्वायर्स अ लॉंग रेस्ट पिरियड. थर्ड, इट इज रिलेटिव्हली लो लोडिंग दॅट कुड बी द रिलेटिव्हली लो लोडिंग हा पण एक त्याचं काय आहे लिमिटेशन आहे. लो लोडिंग ह्याचा अर्थ काय की आपण किती वॉटर त्या फिल्टरमध्ये स्प्रिंकल करणार आहे ह्याचंही त्या अमाऊंट किंवा आपण तो जो व्हॉल्यूम आहे त्याचंसुद्धा लिमिटेशन आहे की आपण खूप जास्त प्रमाणात काय करू शकत नाही, वॉटर त्या ट्रिकलिंग फिल्टरमधून पास करू शकत नाही. किंवा पर डे किंवा ॲट अ टाईम आपण किती वॉटर त्याच्यावर स्प्रिंकल करणार आहे ह्यालाही लिमिटेशन आहे. तर हे ट्रिकलिंग फिल्टरचे मेन लिमिटेशन आहे. बट नाउअडेज या ट्रिकलिंग फिल्टरचे काही मॉडिफाईड व्हर्जन्स किंवा देर आर डिफरंट मॉडिफिकेशन्स आर इंट्रोड्यूस्ड इन द ट्रिकलिंग फिल्टर. की मेथड चांगली आहे पण ह्याच्यात लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी त्याच्यात काही मॉडिफिकेशन्सही केलेले आहेत. त्यातले महत्त्वाचे मॉडिफिकेशन्स काय आहेत की आता इन्स्टेड ऑफ ट्रिकलिंग फिल्टर नाउअडेज बायोलॉजिकल टॉवर्स आर यूज्ड. की बायोलॉजिकल टॉवर्समध्ये काय केलं जातं, बाकी कन्स्ट्रक्शन या ट्रिकलिंग फिल्टरसारखंच असणार आहे पण डिफरन्स काय आहे ह्यात की जे टॉवर्स आहेत त्याची हाईट काय आहे, जास्त आहे बायोलॉजिकल टॉवर्स, की ज्याच्यामुळे काय होणार आहे की त्या फिल्टरची डेप्थ, आपण ही हाईट जितकी वाढेल तितकी त्या फिल्टरची डेप्थ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जितकी डेप्थ इन्क्रीज होईल तितकी आपण म्हणूयात की त्यातला ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करण्याची त्या फिल्टरची ॲबिलिटी इन्क्रीज होणार आहे. तसं नाउअडेज बायोलॉजिकल टॉवर्स आर यूज्ड. डिफरन्स काय आहे ट्रिकलिंग फिल्टर आणि बायोलॉजिकल टॉवर्समध्ये, तर इथं ट्रिकलिंग फिल्टरमध्ये आपण काय करतो, फक्त सपोर्टिंग मटेरियल प्रोव्हाइड करतो पण ऑर्गॅनिझम कुठले असतील, जुगलियर लेअर फॉर्म करणारे ते इफ्लुएंटमधलेच असतील. पण बायोलॉजिकल टॉवरमध्ये काय केलं जातं तर इन्स्टेड ऑफ सपोर्टिंग मटेरियल इमोबिलाइज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर एन्झाईम्स आर यूज्ड. डायरेक्टली इमोबिलाइज्ड स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स आणि एन्झाईम्स यूज केले जातात की ज्याच्यामुळे ही ऑर्गॅनिक मॅटर युटिलाइज करण्याची जी प्रोसेस आहे ती फार फास्ट होते किंवा स्पीडअप होते. सो दिस टँक कंटेन्स द
आपण म्हणूयात की हाईटला जास्त असलेले वेगवेगळे टॉवर्स यूज केले जातात की ज्याच्यात काय केले जातात, इमोबिलाइज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम आणि एन्झाईम फील केलेले असतात. सो मिक्स्ड मायक्रोफ्लोरा यूज केला असल्यामुळे ही प्रोसेस काय होते, आणखी इफिशियंट होते. सो इफिशियन्सी ऑफ द बायोलॉजिकल टॉवर इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द ॲज कम्पेअर टू द ट्रिकलिंग फिल्टर. किती असते इफिशियन्सी, तर ओव्हर 95% इफिशियन्सी आहे बायोलॉजिकल टॉवरची. 95% इफिशियन्सी आहे. ह्याचा अर्थ काय की 95% जो ऑर्गॅनिक मॅटर आहे कशातला, त्या इफ्लुएंटमधला, तो काय केला जातो ह्या बायोलॉजिकल टॉवरमध्ये डिग्रेड केला जातो. तीच जर इफिशियन्सी आपण ट्रिकलिंग फिल्टरची बघितली तर ती किती आहे, तर इफिशियन्सी इज 65 to 75% in case of trickling filter. So all these are the certain modifications of trickling filter. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये यूज केले जाणारी एक मेथड जी म्हणजे ट्रिकलिंग फिल्टर, ज्याचं मेन प्रिन्सिपल काय आहे, फिल्ट्रेशन. मेनली ट्रिकलिंग फिल्टर नंतर आपण काय अचीव करतो, तर आफ्टर ट्रीटमेंट विथ द ट्रिकलिंग फिल्टर जे काही इफ्लुएंट आहे त्यातला ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑर्गॅनिक मॅटरचा जो लोड आहे तो एकदम काय केला जातो, रिड्यूस होतो. ऑर्गॅनिक मॅटरचा लोड रिड्यूस झाल्यामुळे काय कमी होतं, तर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कमी होते. ट्रिकलिंग फिल्टरमध्ये जो ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा आपण म्हणत ऑर्गॅनिक मॅटरचा जो लोड आहे किंवा तो कसा कमी केला जातो, तर त्याचं एरोबिक डिग्रेडेशन केलं जातं. एरोबिक डिग्रेडेशन करतं कोण, तर ऑर्गॅनिझम जे जुगलियर लेअरमध्ये प्रेझेंट आहेत ते. सो हे आपण आज ट्रिकलिंग फिल्टर बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट मेथड बघूयात. आय थिंक द कन्सेप्ट ऑफ ट्रिकलिंग फिल्टर इज क्लिअर. आपण इथेच थांबूयात. थँक्यू.